हा कार्यक्रम असणारा कसा पार पडेल? ज्या स्त्रिया आहेत ह्या हळदीचं असणार धुण्याचा कार्यक्रम करतात, हळदीचं स्नान घालतात आणि मग तिथं कैलासामध्ये कोण यांची सेवा करेल? मनात विचार आला आणि आपल्या पतिराजांना बोलून घेतलं. सांगितलं, काळो धनी, ओ मालक, ओ पर्वतराज, थोडस इकडे येता का? प्रवासांचा हिमाचल जवळ आला आणि सांगितलं, बोल कल्याणी, काय म्हणतेस? त्यांनी सांगितलं, मला असं वाटतंय की जे काही भगवान शिव हे आपले जामात आहेत, जावई आहेत, त्यांना आपण 3-4 दिवस असणार आपल्या घरी ठेवून घेऊ आणि 3-4 दिवस झाल्याच्या नंतर त्यांची रवानगी करू आपण. कारण कैलासामध्ये उत्तर कार्य जे विवाहाचं आहे ते करणारी मंडळी कोणी नाही माग. आमच्या हिमाचलानं शब्द ऐकले, सज्जनो, बायकोनं जे सांगितलं ते सगळंच ऐकू नये, जे ऐकायचं तेच ऐकावं आणि जरी ते ऐकलेलं असलं तरी त्याच्यावर मंथन करावं आणि मंथन करून सकारात्मक नकारात्मक विचार त्यामधला आणि चिंतन करून त्याच्यामध्ये आणि मग त्याचं आयोजन करावं. आमच्या हिमाचलानं असणारे शब्द ऐकले आणि सांगितलं, तू जे म्हणतेस ते ही थोडस मला प्रशस्त वाटतंय, पण हे आपण आपल्या जावयाला लगेच लग्न लागल्या कसं म्हणावं 4 दिवस राहा म्हणून. तर काय करू आपण? ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला मध्यस्थी घालून आणि विचार पुढे ठेवू, बघूया ऐकतो का नाही ते. आमच्या मेनकेचे शब्द ऐकले आणि मेनकेचे शब्द ऐकून हिमाचलानं आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा जवळ गेले, नमन केलं आणि सांगितलं, प्रभू, आमची अशी इच्छा आहे पती पत्नीची, माझ्या कुटुंबाची, की बाबा रे, जे काही जावई आहेत शंकर असणारे, तर त्यांना 3-4 दिवस ठेवून घ्यावं आपण, उत्तर कार्य इथंच करून घेऊ विवाहाचं. त्यावेळेस विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला ठीक वाटलं आणि सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण विचार करू. चला ब्रह्मदेवा. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा दोघेही निघाले आणि दोघांनीही शंकराजवळ जाऊन साष्टांग नमस्कार केला आणि साष्टांग नमस्कार करून सांगितलं, प्रभू, आमची एक इच्छा आहे. त्यांनी म्हणजे बोला काय? याने सांगितलं की आपण 3-4 दिवस इथंच राहावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, मी आणि लग्न झाल्या नाही, मी लगेच निघून जाणार. त्यास विष्णू परमात्मा जवळ गेले आणि प्रभू, जे काही विवाहाचं उत्तर कार्य आहे ते मेनकेची इच्छा आहे की इथंच राहावं, कृपया एवढी विनंती ऐका. आमच्या शंकरांनी त्यावर विचार केला आणि सांगितलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही, पण मी आजचा दिवस आणि उद्याचा दिवसच राहील. मी आजचा दिवस आणि उद्याचा दिवसच राहील. परवा दिवशी सकाळी मात्र मी निघून जाईल, पार्वतीला घेऊन, माझ्या वराडाला घेऊन. त्यांनी सांगितलं, का प्रभू 3-4 दिवस राहा ना. त्यांनी सांगितलं, जावयानं सासरवाडीमध्ये जास्त दिवस राहू नये. जावयानं सासरवाडीमध्ये जास्त दिवस राहू नये, पाणीपत होऊन जातं त्या जावयाचं. पहिल्या दिवशी आदर सत्कार दिला जातो, मस्त गालीच्या स्पंजची गादी टाकल्या जाते, तो बसल्या बसल्या आतमध्ये जातो, त्याला हातावर झेलल्या जातं. पहिला दिवस निघून गेला, दुसऱ्या दिवशी त्याची दिल्लगी केली जाते. पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी मेवणा.
दुसऱ्या दिवशी असणार त्याला खालीवर बोलल्या जातं दिल्लीमध्ये हास्य मजाक मध्ये, पुन्हा म्हणलं जातं तुम्हाला राग येईल बरं का. आणि तिसऱ्या दिवशी त्याचं पुन्हा क्रांती होऊन जाते त्या नात्याची. पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी मेवणा, तिसऱ्या दिवशी सांगतात झाडू घे हो लवणा. आणि मग चौथ्या दिवशीपासून आपल्या घरातला एक सदस्य किंवा नौकर असल्यासारखं काम सांगितलं जातं त्याला. आणि म्हणून जी काही जगाची रीत आहे त्याच्या विपरीत असणारं मला कार्य करायचं, 2च दिवस थांबेल मी. आजचा दिवस लग्न लागलेला आणि उद्याचा दिवस ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही प्रभू, मात्र स्वीकार करा या गोष्टीचा. म्हणले हो ठीक आहे. विष्णू परमात्मा ब्रह्मदेव आले, आमच्या हिमाचलाला सांगितलं, शंकराने गोष्ट मान्य केली म्हणून सांगितलं. हिमाचलानं आपल्या पत्नीला सांगितलं तर पत्नीही आनंदित झाली. संध्याकाळी असणार षड्रसान्न पक्वान्नाचं जेवण आणि सर्व वराडांनी मिटक्या मारून भोजन केलं. संध्याकाळ झाली. मेनकेने विचार केला की आपलं हे असणारं कन्यारत्न पराया घरी जाणार आहे आणि पराया घरी जर ते लेकरू जर चांगलं राहिलं तर सुसंस्कारित मुलगी आहे असं मानलं जातं. पण ते जर मुलगी जर वेगळं वागत राहिली तर तुझ्या माईनं हे शिकलं का म्हणलं जातं. मग त्याच्यापेक्षा मातृदेवो भव, त्याच्यानंतर पितृदेवो भव. पहिलं आईला गुरु मानले गेलं महाराज. गुरु माता, गुरु पिता, सहित करता गुरुची दाता. त्या परते दैवत नाही तत्वता, तया स्त्री गुरुशी नभो नमो. जीवनामध्ये पहिलं गुरुपद आईकडे असतं महाराज. आईचे संस्कार चांगले असतील तर बाळांचे संस्कार सुसंस्कारित होतात. आणि आई जर समजा त्या ठिकाणी अल्लडपणानं वागत असेल या कलियुगामधल्याच्या वातावरणासारखं, तर लेकरही त्या ठिकाणी राजस आणि तामस गुणाचे उत्पन्न होतात. आणि म्हणून सुसंस्कारित असणारी आमची मेनका, तिने विचार केला की आपल्या लेकराला असणारं चांगलं शिकवावं. आणि म्हणून आमच्या मेनकेनं जी की पार्वतीचा असणारा महाल होता, तिथं जया विजया बसलेल्या होत्या. शंकर शंकराच्या असणाऱ्या महालामध्ये होते, त्यांना दिलेल्या नवरदेवाच्या रूम मध्ये. आणि मग त्यावेळेला पार्वतीला बोलून घेतलं आणि सांगितलं, हे पार्वती, खास पाहायला गेलं तर तू एक ब्रह्मांडाची जननी आहेस. आणि 2-4 शब्द असणारे पतिव्रतेचा काय नियम असतो हे मी तुम्हाला सांगते. सासरवासीन स्त्रीनं आणि पतीच्या घरी कसं राहावं, कोणत्या नियमानं राहावं, आणि ही आजची कलियुगाची असणारी सर्वात महत्वाची रीत रिवाज. आणि आमची मेनका आई रूपानं कन्यारूपी असलेल्या पार्वतीला सांगितलं, बाई, प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीच्या घरी आणि पतिव्रता रूपानं राहावं. कारण का तेच असणारं तिच्या हिताचं असतं. सुखाचा आणि कल्याणाचा मार्ग हा पतिव्रता रूपानं त्यांच्या घरी नांदणं. पार्वती, जगात पतिव्रता नारीच धन्य. दुसरी कोणत्याच स्त्रीला असणारी किंमत दिल्या जात नाही. जी स्त्री आपल्या पतीला देव मानते आणि त्याची निरंतर असणारी सेवा करते, तिलाच पतिव्रता म्हणावी पार्वती. आणि जीवनभर असणारी तीच असणारे सुख भोग
भटकते आणि शेवटी परमगतीला जाते. धन्य पतिव्रता नारी नान्या पूजा विशेषतः पावनी सर्व लोकानां सर्व पापोघनाशिनी. सांगितलं पतिव्रता स्त्रिया एवढ्या धन्य असतात पार्वती की पूर्ण ब्रह्मांडाचं भरण पोषण करण्याची ताकद एका पतिव्रतेमध्ये आहे. कितीही गळ्याला आलेले संकट कुटुंबावर असू द्या, ते संकट नेस्त नाबूद करून विजयी असणारा ध्वज फडकवण्याचं सामर्थ्य आणि माझ्या पतिव्रतेमध्ये असतं. पतिव्रतेनं पतिव्रता धर्मानं राहिलं तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य तिच्या पतिव्रतापणावर असतं. कुठेही जाऊ द्या आणि कसाही त्यांनी आगमन आणि गमन करू द्या, जाणं आणि येणं, संरक्षण त्याच्या आयुष्याला, त्याच्या आरोग्याला. आणि हे पत्नीच्या असणाऱ्या सेवा धर्मामुळं आणि पातिव्रत्यामुळे असतं. महाराज जगामध्ये पतिव्रता स्त्रीचं पूजन होतं बरं का पार्वती. घरावर संकट येऊ, कुटुंबावर संकट येऊ, आपल्या गल्लीवर संकट येऊ, गावावर संकट येऊ किंवा राष्ट्रावर संकट येऊ, संकट निरसन करण्याचं सामर्थ्य असणारं माझ्या पतिव्रतेमध्ये आहे. कारण का तुम्हाला मी कालच सांगितलं की स्त्री असणारी अन्नपूर्णा आहे, अन्न देणारी अन्नपूर्णा आहे. स्त्री असणारी दासी आहे, क्षणाची असणारी भोगवस्तू म्हणून. स्त्री असणारी बहिणीप्रमाणे सेवा करणारी आहे, तर स्त्री असणारी वेळेवर चंडी सुद्धा आहे, कालिकेचा अवतार सुद्धा आहे. आणि म्हणून सज्जनो, आर्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमधून सांगितलं की आहार स्त्रीचा दुप्पट माणसापेक्षा, लाज चौपट, धैर्य सहापट आणि विषय वासना आठपट असतो म्हणून सांगितलं. महत्वाचा मुद्दा आहे की माणसापेक्षा स्त्रीचं असणारं धैर्य सहापट असतं, सहापट. सहनशीलता ही तेवढीच देवी रूप मानलं जातं आणि तिचं पूजन केलं जातं. एक वेळेला ब्रह्मा विष्णू आणि रुद्र आमच्या अनुसयेचं असणारं सत्व पाहायला आले, तर बिना अग्नी आणि बिना पाण्याचा भात शिजवण्याचं सामर्थ्य माझ्या अनुसयाने दाखवलं. तर पूर्ण ब्रह्मांड असणारं आवर्षण पडलेलं होतं आणि आवर्षण पडल्याच्या कारणाने सगळीकडे हाहाकार माजला होता. त्यावेळेला शांभवी नावाची देवता, पार्वतीचा एक अवतार, आठवा, किंवा त्याला शांकभरी सुद्धा म्हणतात. तर त्या शांकभरी अवतारानं पूर्ण जगाचं भरण पोषण केलं महाराज, पाण्याचा. मग त्याच्यामध्ये ह्या वळाया कडब्याच्या आपल्या यष्टीप्रमाणे वाहत यायच्या, मोठमोठाले ओंडके वाहत यायचे, साप वाहत यायचे. एखादा मुळासहित मोठं असणारं झाड ते कल्ल 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 म्हणून तर मुळीपासून उपटायचं आणि वाहत यायचं. जिथं भवरा तयार होतो, भवरा, त्या भवऱ्यामध्ये एकदा गुंतलं की दोन तुकडे व्हायचे त्याच्या बाजूला. कितीही मोठं खोड असू दे, ते शेंडे एकीकडे आणि मुळं एकीकडे व्हायचे त्याचे. आणि मग ते पाणी असणारं जे पूर आहे तो आमच्या चिंतेश्वर मंदिर म्हणून आहे, तर त्या मंदिराच्या पायरीला लागायचं. आणि पायरीला लागलं की मग गाव संकटात आहे, चौकडून पाणी राहायचं. मग संकटात आहे असं सगळे लोक म्हणायचे की आता काय ना काहीतरी पर्याय करावा लागेल.
त्यावेळेला आमच्या गावामध्ये असणारी एक गंगाबाई नावाची महान पतिव्रता होती महाराज, वाणी लिंगायत धर्माची. श्रीमंत घर होतं. आजही तिचे लेकरं बाळ परभणीला आहेत. तर मग सगळेजण जायचे आणि त्यांना म्हणायचे, गंगाबाई जा ना, गंगेची पूजा करून या ना एकदा. आणि मग त्या गंगाबाईनं सगळं पूजेचं साहित्य घ्यायचं, आरती घ्यायची आणि त्या गंगेला असणारं हळदी कुंकू वाहून तिची षोडशोपचार पूजा करून तिची आरती करायची. आणि मग आरती केल्याच्या नंतर पाणी तर तिथून वर यायचं नाही, पण अर्ध्या एक तासाच्या नंतर पाणी खाली उतरून जायचं. हे पातिव्रतेचं सामर्थ्य महाराज. कारण का मी स्वतः पाहिलेले तिच्यामध्ये किती पातिव्रत्य आणि किती ताकद असते, किती सामर्थ्य असतं. आता त्या शिव झाल्या, वारल्या त्या, पण एक अनुभव त्यांच्या सेवा कार्याचा आणि सगळ्या आमच्या गावानं पाहायचा. पातिव्रत्य हे देवा नाही आणि सन्माननीय मानण्यासारखं असतं महाराज. भावनी सर्व लोकांना सर्व पापोघनाशिनी, सर्व पापाचं निर्मूलन करण्याचं सामर्थ्य आणि सर्व जगाला, सर्व लोकांना पावन करण्याचं सामर्थ्य त्या पातिव्रत्यामध्ये बरं का पार्वती. तुझ्यासारख्या असणाऱ्या जगामध्ये फक्त 12च महापतिव्रता पार्वती. सावित्री आहे, लोपामुद्रा आहे, अरुंधती आहे, शांडिल्य आहे, शतरूपा आहे, अनुसया आहे, लक्ष्मी आहे, स्वधा तू असणारी स्वतः सती, संज्ञा, सुमती, श्रद्धा आणि मैना. त्याच्यानंतर एक 6 अग्नीची पत्नी. अशा ह्या मोजून 12च महापतिव्रता आहेत. बाकीच्या पतिव्रता असतील, परमपतिव्रता असतील, पण महापतिव्रता फक्त ब्रह्मांडात 12च आहेत. आणि ह्या सुद्धा ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा आणि शिवाचा असणार सन्मान करतात बरं का. आणि म्हणून तू सुद्धा मनोभावानं शंकराची पूजा करत जा, शिवाची पूजा करत जा. कारण मुलगी ही पराया घर का दिल्या जाते? आपल्या घरची कुलीनता आणि शालीनता, आपल्या आईवडिलाचे असणारे संस्कार, आपल्या आईवडिलाचं असणारं दानी स्वरूप, दाता स्वरूप, आपल्या आईवडिलांचा असणारा धर्म आणि आपल्या आईवडिलांची असणारी सत्प्रवृत्तीची गती, ही घेऊन ती महिला, ती मुलगी पराया घर जाते आणि तिथं असणार ह्याचा विस्तार करते. आणि जर तिनं चांगल्या पद्धतीने विस्तार केला तर 21 कुळाचा उद्धार करते. आपल्या बापाकडचे 7 कुळ, नवऱ्याच्या बापाचे 7 कुळ आणि नवरा आणि पत्नी पासून उत्पन्न होणारे पुढचे 7 कुळ, 21 कुळाचा उद्धार करते. पण तीच जर पतिव्रता, तीच स्त्री असणारी जर वाम कर्माचरण किंवा दुराचरण करायला लागली तर हे 21 कुळ नरकात घालते महाराज, नरकात जातात. आणि म्हणून पार्वती सत्प्रवृत्तीना गती दे, दानी बन, दानी. सज्जनो, धर्मशास्त्र सांगतं आपण जर आम्ही 100 रुपये जर कमवले तर त्याच्यामधून 10 रुपये देवासाठी दान द्यावे, 10%, असं धर्मशास्त्र सांगतंय. पण मी एकच तुम्हाला सांगेल की बाबा रे, 10 रुपये देण्यापेक्षा तुम्ही जर आज 100 रुपये कमवले असाल तर त्याच्यामधून फक्त 1 रुपया दान करा दररोजचा. बाकीचे राहिलेले 99 रुपये जे आहेत तर तुमच्या घराला असणारं मंगलमय बनवतील, सुखी बनवतील, शांतीप्रिय बनवतील, आरोग्यदायक बनवतील आणि सुख समृद्धी तुमच्या घरी नांदेल. पण जर समजा
100 रुपये जर दान देत नसाल तर त्या ठिकाणी असणारी दुर्दशा नावाची अलक्ष्मी आपल्या घरात नांदायला लागते. उदाहरणार्थ एखाद्याने जर आपल्याला आज पैसे आणून दिले तर ते लगेचच आपल्या घरून लगेचच दुसऱ्याला देऊ नये, आपल्या हातात घेऊन दुसऱ्याला लगेच देऊ नये. तर कमीत कमी 1 दिवस असणार रात्रभर आपल्या घरी त्या लक्ष्मीचा निवास ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला किंवा 5:30ला द्या. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. व्यवहार जो काही आहे तर लगेच ट्रान्सलेट व्हायला लागला आमच्या मोबाईलमध्ये, मोबाईलमधून लगेच दुसऱ्याला. पहिली परिस्थिती अशी होती शेतकरी वर्गाची की जे धान्य झालं ते अखंड असणार आमच्या घरात राहायचं बसायचं येऊन. पण आज त्या हलरलाच पोते लावल्या चालले, शिवल्या चालले तर लगेच मोंड्याला चालले. शेतातली असणारी लक्ष्मी माझ्या घरी स्थिर व्हावी हे अजिबात राहिलं नाही तर त्याला पोते बांधून लगेचच ट्रॅक्टरमध्ये टाकून मोंडा, तिकडची लक्ष्मी तिकडच. आणि म्हणून जी काही संपत्ती आहे आम्ही कमवलेली ती 100 रुपये आहेत तर ते 100 रुपये रात्रभर आपल्या घरात ठेवावे. त्याच्यातला 1 रुपया दररोज पद्धतीनं कमीत कमी दान देण्याचा प्रयत्न करावा. मग ते पंगत असेल, एखादं मठ मंदिर असेल किंवा एखाद्या मंदिराचा असणारा जीर्णोद्धार असेल किंवा एखादा भिक्षुक याचक असेल, शुभ कार्यासाठी असणारं कमीत कमी दिवसातून 1 रुपया तरी आपण दान करावा, दानी बनावं. पण आजची प्रवृत्ती अशी झाली महाराज की श्रीमंती जेवढी आली, कारण का आम्ही त्याचे अनुभव खूप घेऊन बघतो महाराज दररोज. श्रीमंताचं पाहायला आणि गरीबाचं खायला असतं, ध्यानात ठेवा. श्रीमंताचं पाहायला 25 पक्वान्न करून जगाला दाखवण्यासाठी आणि शेवटला जे काही वाडेकरी मंडळी त्यांना सांगणार बस झालं आता 2 टोपले नुकती असणारी मागं नेऊन ठेव, सगळी संपून जाईल. अरे तो हातावर तांदूळ घेऊन संतर्पण केलंय, संकल्प केलाय की जे काही अन्न मी बनवलंय आज ते सगळं समर्पित आहे. मग जर समर्पित त्याच्यामध्ये मन का गुंतलं, दुसरं करून खाय ना. दुसरं जेवढं दान दिलं मनानं संकल्पित होऊन त्याच्यामध्ये अपेक्षा का पुन्हा. पण अगोदरच सांगितलं जातं 2 टोपले मागं नेऊन ठेव, याला दान म्हणत नाही महाराज. आणि श्रीमंताच्या घरी कितीही त्यांनी पंचपक्वान्न पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करू द्या, स्वादिष्ट लागत नाही. पण ते जर गरीब असला तर तो गरीब असणारा विचार करतो की महाराज लोक आपल्या घरी कधी येणार आहेत. हा मग कुठं ठेव कुठं नाही करतात. आणि चटणी रोटीच असते महाराज, मोठं काही गोष्टी नसतात. पण त्याच्यामध्ये पूर्ण भाव ओतलेला असतो. नाही महाराजाला आवडते नाही आवडते, किंवा एखादे पाहुणे त्यांना आवडते नाही आवडते, नातेसंबंधित त्यांना आवडते नाही आवडते, व्यवस्थित कर बर का, व्यवस्थित कर बर का. तो माणूस असणारा परत परत जाऊन सांगतो आतमध्ये. आणि पूर्ण समर्पित भावनेनं ज्या ठिकाणी भाव ओतला जातो पूर्ण त्या ठिकाणी असणारं स्वादिष्ट आणि चविष्ट अन्न लागतं महाराज. म्हणून दानी बना. आणि मेलेल्या अन्नावर, पकवलेल्या अन्नावर आणि स्वार्थ ठेवू नका. दान केलं कारण का ते कोणाच्या ना कोणाच्या पोटात जाणार आहे, तसं राहणार नाही. पण अखंड राहणार आहे का, सडणार नाचणार, त्याच्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलं पाहिजे. दानी वृत्ती ठेवायची आणि दिनावर कृपा करण्याचा प्रयत्न कर पार्वती. पतिवृत्तीनं पतीच्या आधी जेवू नये. काय सांगितलं महाराज. पार्वती पतिवृत्तीनं पतीच्या अगोदर जेवू नये, पतीच्या आधी झोपू नये. सकाळी मात्र पतीच्या अगोदर उठावं. पतिव्रता धर्म सज्जन हो सांगायलेली.
मेनका आपल्या मुलीला सांगायली कसं वागायचं सासर घरी. पती परगावी गेल्याच्या नंतर आपण श्रृंगार करू नये. श्रृंगार हा फक्त पतीसाठी केला जातो, इतर जनासाठी नसतो. महाराज ध्यानात ठेवायचं. माता वर्ग माझ्या बहिणी सगळ्या, श्रृंगार तुम जरूर करना, श्रृंगार तुम जरूर करना. श्रृंगार संस्कृति बढ़ाता है, फैशन मत करना, वो अश्लीलता बढ़ाता है. पती घरी असेल तर आपण श्रृंगार करावा, पती घरी नसेल तर श्रृंगार करू नये. पार्वती, पतीचं नाव घेऊन त्याला बोलू नये किंवा नावानं त्याला हाका मारू नये. पतीला कधी दुरुत्तर बोलू नये. त्याच्यावर असणार आग पाखड करू नये. पतीनं जर काम सांगितलं तर आपल्या हातातलं काम असणारं सोडून देऊन अगोदर त्याचं काम आनंदानं करावं. पती समोर खळखळ करू नये. दुसऱ्याच्या घरी सासूरवासनीनं जाऊन बसू नये. लावालावी कधीच करू नये. घरात चाड्या चुकल्या कोणाला सांगू नये. पतीच्या आज्ञेशिवाय व्रत वैकल्य करू नये. तुम्ही पशुपती धरा, पाशुपत धरा, एकादशी धरा, प्रदोष धरा, महाशिवरात्री धरा, शिवरात्री धरा किंवा एखादं तीर्थाटन करायला जा, निघायचं तुम्हाला. कोणतंही असणारं कार्य पतीच्या आज्ञेशिवाय करू नये. पतीच्या आज्ञेशिवाय तीर्थाला जाऊ नये. शेजारणी सोबत जास्त हितगुज बोलू नये. सज्जनो, शेजार धर्म असा असतो की आपलं बरं चाललेलं त्यांना देत नसतं. आता इथलची शेतीची गोष्ट वेगळी आहे. शेतीची गोष्ट वेगळी आहे, कारण का शेजारी कोण आहे यांना माहित नसतो. देण्या घेण्याचा तर प्रश्न लांबच राहिला महाराज. पण शेजारी जी काही आहे तर या शेजारणी जवळ कधीच बसून आपलं हितगुज करू नये. आपल्या घरातल्या विचारण्याचं काम असतं आणि गोडीनं ऐकून घेण्याचं काम असतं. आणि मग असं 10-20 महिलांमध्ये बसली की मग सांगते, हा आमच्या शेजारीत आम्हाला सगळं माहिती आहे. स्वराला सुरुवात करते. रडून ऐकणं आणि हसून सांगणं शेजारणीचं काम असतं. उलट तिथे असणारी क्रूर असावा, असतोच. म्हणून आपल्या घरातलं असणारं कोणतंही काही गुप्त असणारं कधीच सांगू नये आणि तिचं कधीच ऐकू नये. ऋतू प्राप्त झाल्याच्या नंतर पतीला तोंड दाखवू नये. मग त्या ठिकाणी आम्ही गेलो, तिथे मला तर काय सांगा महाराज, आमच्या ह्याला अक्कलच नाही. आमच्या मालकाला काही कळतच नाही. आणि पार्वती 4 प्रकारच्या पतिव्रता स्त्रिया मानल्या गेल्या. एक उत्तम, दुसरी मध्यम, तिसरी अधम आणि चौथी निकृष्ट असणारी, जी स्वप्नातही परपुरुषाकडे पाहत नाही ती उत्तम. जी बाप हे शिवप्रिय, तू कुळवंताची लेक आहेस, तू लोकमाता आहेस बर का. तू अखिलेश्वराची, विश्वेश्वराची स्वामिनी आहेस पार्वती. खात जर पाहायला गेले तर तुला मला उपदेश करण्याचा कोणताही अधिकार नाही. तर तू असणार माझ्या पुण्य भावानं शरण कर, सेवा कर. आणि म्हणून आमच्या मेनकेनं आमच्या पार्वतीच्या असणाऱ्या चेहऱ्यावरून असणारी आलाई बलाई घेतली, आलाई बलाई घेतली आणि चुंबन घेतलं. आमच्या पार्वतीचं असणार
हृदयाला लावलं आणि पाठीवरून हात फिरवला महाराज. ती माझी ठेल असं वाटतं का माझ्या आईला? म्हणून त्या ठिकाणी आमच्या पार्वतीनं हास्य करत थोडस ऐकलं आईचं. आणि मग दोघी असणाऱ्या आपापल्या महालामध्ये जाऊन झोपल्या. पार्वती का तिनं पुढचे मार्ग सांगितले असावे. आणि म्हणून झोपलेली असताना बराचसा वेळ आमच्या पार्वतीनं विचार केला महाराज. आणि विचार करत 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 झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळचं असणारं जे काही जेवण मिष्टान्न होतं ते जेवण झालं. आणि दुसराही दिवस असणारा मावळला. जया आणि विजयाजवळ आल्या. सांगितलं का ग पार्वती, आजपर्यंत आपण एक हृदयामध्ये स्थापित केलेल्या मैत्रिणीसारखं एकमेकीसोबत राहिलो. याच्यानंतर तुझी आणि आमची कधी भेट होईल आणि कधी आम्हाला भेटायला येशील? तू चक्रवर्ती असणाऱ्या शिवाची पत्नी आहेस बर का, आणि आम्ही असणाऱ्या गरीब तुझ्या मैत्रिणी. कमीत कमी एवढंच कर. तिने सांगितलं का ग अशा का बोलतो? मी माझ्या मनातून तुम्हाला तोडून टाकत नाही, तर तुम्हीच असणाऱ्या माझ्या मनातून हृदयातून विलग होण्याचा प्रयत्न करता का? हे बघ जया आणि हे बघ विजया, आणि जशा पूर्वापार आपण असणाऱ्या मैत्रिणी होतो तशा जन्मभर असणारे आपण मैत्रिणी राहणार आहोत. हे मी तुला वचन देते आणि तू दुःख मानू नकोस. आणि म्हणून आमच्या पार्वतीने असणारा दोघीच्याही पाठीवर हात ठेवला आणि दोघींनी आपल्या कवेमध्ये घेतलं. आणि तिघींच्याही असणाऱ्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या. तिसरा दिवस असणारा उजाडला. आणि उजाडल्याच्या नंतर ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा जवळ आले आणि सांगितलं चला आटपा लवकर आणि वेळ उशीर होऊ देऊ नका. सकाळचं असणार जेवण झालं आणि निघण्याची असणारी लगबग चालू झाली. जसे जसे निघण्याची लगबग चालू झाली त्यावेळेला मात्र माझ्या पार्वतीला काहीतरी सुटतंय, काहीतरी दूर जातंय अशा पद्धतीचा भास व्हायला सुरुवात झाली. सज्जनो, मनात असणारी आणि उद्विग्न अवस्था उत्पन्न व्हायला लागली. आणि मनात विचार केला की मी असणाऱ्या आईसोबत कशी वागले. आईजवळ गेली आणि आईला सांगितलं का ग आई, तू मला काल रात्री एवढा असणारा उपदेश केलास, एवढा उपदेश केलास, त्या पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करेल. पण एकच माझी विनंती तुला आई, तू जे काय मला आजपर्यंत सांभाळस त्याचे उपकार असणारे मी जन्मभर मानीन. आणि त्यानंतर एकच कर आई, मी तुझ्यासोबत मात्र बंडलपणानं वागले, तुझ्यासोबत हट्ट केला, तू सांगितलेलं काम मी टाइमवर केलं नाही, मी माझे पाय आपटले, भांडे आपटले आणि दंडीलपणा केला, त्याबद्दल क्षमा कर बरं का आई, मला क्षमा कर आई. आणि म्हणून आमची पार्वती त्या ठिकाणी एक एक असणारा अपराध आईच्या सान्निध्यात असणारा जो केलेला आहे तो एक एक आठवण करून आईला क्षमा मागत होती महाराज. आणि क्षमा मागून एकच सांगत होती आई, फक्त एवढाच आशीर्वाद दे की मी त्या घरी सुखी राहीन. आमच्या मेनकेनं असणारं हृदयाला लावलं आणि सांगितलं, मुली तू किती जरी दंडीलपणा केला असलास तरी पण माझ्या हृदयानं त्याच वेळेस क्षमा केली तुला. आणि आता ती असणारी क्षमा करण्याचं काम नाही, फक्त एकच आहे की जगामध्ये कसं वावरावं
सुवासिनी स्त्रीनं ते मात्र लक्षात घे. आमच्या पार्वतीच्या मनामध्ये आणि हट्ट असणारा समोर येत होता. सांगा महाराज, काय गुत्त घेतलं होतं आई वडिलांचं आपण? काय प्रत्येकानं गुत्त घेतलेलं त्या आई वडिलाचं की त्यांनी जन्म दिला, हे ब्रह्मांड दाखवलं. आई नसणारी, जीवाच्याही पलीकडे असणारी सेवा केली आणि शेवटी आपलं काळीच तोडून दुसऱ्याच्या घरी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या असणाऱ्या आईला आपण सांभाळायला तयार नसतो महाराज. एक बाप 4 जणांना सांभाळतो, 4 मुलांना सांभाळतो, पण 4 मुलं एका बापाला सांभाळू शकत नाहीत. आज हे कलियुगाचं वर्तमान आहे महाराज. ज्याने ब्रह्मांड दाखवून पूर्ण संपत्ती असणारी हवाली केली तो बाप. आणि म्हणून पार्वतीनं असणारं विचार केला की जी जन्मदाती आई आहे तिचं असणारं उदारपण, वात्सल्य भाव किती मोठा आहे बरं का. आणि म्हणून टाळू फोडला, रडायला सुरुवात केली. आई, एकदा शेवटचा असणारा मला आशीर्वाद आहे की तुझं मंगल हो मन आणि माझी सुखान असणारी रवानगी करावी. आणि म्हणून आमची पार्वती रडवायला लागली. त्यावेळेस आमचा विष्णू परमात्मा जवळ आला आणि सांगितलं, हे पार्वती, चल बस झालं. आणि प्रत्येक मुलीला जायचं असतं, लवकर निघ, उशीर व्हायला लागलेला आहे. आणि बस करा. हे मेनकाताई, बराईची वटी, निरोपवटी असणारी बरा. आणि असं आमच्या विष्णू परमात्मानं सांगितलं. त्यावेळेस आमच्या पार्वतीनं सांगितलं, हे विष्णू, तुला आईचं वात्सल्य काय माहिती? अयोनी संभव असणारा तुमचा जन्म आणि जे वात्सल्य आहे, प्रेम आहे आईचं, ते तुम्हाला माहित नाहीये बरं का. आई ही आई असते हे फक्त मला माहितीये. आणि म्हणून आईचं असणारं वर्णन माझी पार्वती करायला लागली. माँ की क्या तारीफ करे ओ, माँ की क्या तारीफ करे, तारीफ नहीं होती है. मैं तो बस ये कहना चाहूं, माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है. माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ.
तेरे अनुपमा भोजन करती बच के कदम उठाती है माँ, बच के कदम उठाती है, बच के कदम उठाती है माँ, बच के कदम उठाती है। बाहर आते ही माँ तुझको, ओ बाहर आते ही माँ तुझको सीने से लिपटाती है। रात अंधेरी जब हो जाए सुख की नींद सुलाती है माँ, सुख की नींद सुलाती है, सुख की नींद सुलाती है माँ, सुख की नींद सुलाती है। तेरा करे बिछोना सुख में, ओ तेरा करे बिछोना सुख में, खुद गीले में सो जाती है। माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, मेरी माँ। उंगली पकड़ के तेरी माँ चलना तुझे सिखाती है, कदम फिसल जाए तो तेरा चोट उसे लग जाती है माँ, चोट उसे लग जाती है। केशव से लग जाती है माँ, केशव से लग जाती है। गल गल बाजू करके मैया, गल गल बाजू करके मैया अच्छे वस्त्र पहनाती है। नजर कभी लग जाए तुझको काला टीका लगाती है माँ, काला टीका लगाती है, काला टीका लगाती है माँ, काला टीका लगाती है। पहले तुझको दूध पिलाती, पहले तुझको दूध पिलाती, खुद भूखी सो जाती है। माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, मेरी माँ। सज्जनो, जेवढं असणारं पूर्ण आच्छादन असणारं आणि आमची आई आपल्याला देत असते महाराज। ज्या ज्या वेळेस संकट पडतं त्या त्या वेळेस असणारा धसका असणारा आईच्या छातीत बसतो आणि दुधाचा असणारा पाझर बाहेर येतो, ती आई असते महाराज। आणि म्हणून आमची पार्वती असणारी विष्णू परमात्म्याला सांगत होती आईचं असणारं महत्व। त्यावेळेस विष्णू परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी आणि शांत बसले, त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं। आईचं आई पण असणार सांगितल्यावर ब्रह्मदेव समोर आला आणि सांगितलं, हे पार्वती चला निघायची वेळ झाली, कैलासाला जायचंय, बाकीच्या सगळ्या वराडी मंडळीला बाहेर निघून जायचंय, त्यांच्या स्वस्थानाला जायचंय, आटपाले कर भराभ्या। सज्जन, कधी असणारी स्त्री आपल्या बापाच्या घरी जर गेली तर लवकर तिची बॅगच भरल्या जात नाही।
पण तेच जर नवऱ्याकडून जर बापाकडे जायचं असेल तर अगोदर आपटून बसलेली असते. हे त्रिवार सत्य महाराज, हे त्रिवार सत्य. आमच्या ब्रह्मदेवाला सांगितलं आटपा लवकर निघायचंय. त्यावेळेस आमची पार्वती असणारी आईच्या खुशीमध्ये होती महाराज, आणि भयभक्ती रडत होती, आईला क्षमा मागत होती. वाईट वागल्याबद्दल, हट्टानं वागल्याबद्दल, दंडिलपणा केल्याबद्दल क्षमा मागत होती आणि पुढचा असणारा आशीर्वाद मंगलमय मागत होती. तेवढ्यात माझा ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेवानं सांगितलं चला आटपा लवकर, उशीर व्हायला लागला, बस झालं. त्यावेळेस ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं बाबा तुम्ही सुद्धा आईने संभव जन्माला आलात. ब्रह्मदेवा, आईचं वात्सल्य एखाद्या वेळेस मुलानं दारू पिऊन बुटानं मारू द्या आईला, पण ती आई देवाला एवढंच मागणं करते, बा देवा माझ्या बाबाला सुखी ठेव, माझ्या बाबाला सुखी ठेव. ती आई असते घरात, तिच्यासोबत कितीही दुराचरणानं वागा, वाईट वागा, पण ते हृदय असणारं आईच असतं सजन. आणि हे ब्रह्मदेवा, त्या आईला असणार तुम्ही कधीच ओळख नाही. एवढं मत असणारा सागर सुद्धा कमी पडेल एवढी असणारी दया माझ्या आईमध्ये असते. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. उन्हात अनरत रक्त्या प्राणात राहिली समाजासाठी तुझ कष्टाच्या घामात. कधी मिळेल मग वरदास, कधी घडी तुला उपवास. जुन्या मातीतून चालताना चिडविले ताटाचे पास. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभेची चांदणी चंद्राची गोपुर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये जीवनभर जगेल. आई देवा वेळ कधी तुलाच ग मागून. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तुला
बघितलं महाराज, या ठिकाणी काट्याचे फास सुद्धा तिनं तुडविले आमच्यासाठी. स्वतःला वस्त्र धारण केलं नाही, एवढं फाटके कपडे घातले, पण माझं बाळ असणारं सुंदर जगामध्ये विसावं, तो मुलगा असो की मुलगी असो, आणि माझ्या कुळाची असणारी इज्जत वाढावी या अभिलाषेनं त्या आई आणि वडिलांनी महाराज आपल्याला सांभाळलं आणि मोठं केलं. आणि तिची असणारी मातृशक्ती हे तुम्ही काय समजू शकाल ब्रह्मदेवा. आणि म्हणून ब्रह्मदेवाला असणारं माझ्या पार्वतीनं सांगितलं, शेवटी ब्रह्मदेवाच्या डोळ्यात पाणी आलं, पण सांगितलं, हे पार्वती तू जे सांगतीस ते सत्य आहे, खरंय. पण आज आता ही जी काही वेळ आहे ती आम्हाला आणि तुझी रवानगी करण्याची आणि तुला सुद्धा तुझ्या पती धर्माची सेवा करण्याची, आणि म्हणून जगाचीच रीत आहे. प्रत्येकाने जर तसा विचार केला असता तर मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं नसतं पार्वती. आणि आता चला उशीर होत चाललेला आहे, म्हणून आमच्या ब्रह्मदेव यांनी आमच्या पार्वतीचा हात धरला, शंकरापर्यंत आणलं आणि शंकराजवळ आणून दोघांची असणारी गाठ मारली. ओम मानस्तो कीर्तने मान आयुष्यमानो घोषमानो अश्वेषु ऋषः वीरानमानो रुद्रभामितो वज्रः विस्मन्तो नमसा विधिमते. ओम यवेतां ब्रह्मणो वेदाम् अमृतम् अमृतापुरी तस्मै ब्रह्माश्च आयुकीर्तिं प्रजावधुः. आणि मग अशा पद्धतीने असणारं शिव आणि पार्वतीची गाठ आणि माझ्या ब्रह्मदेवानं मारली. त्यावेळेस असणाऱ्या जया आणि विजया दोघी असणाऱ्या भाईनुकडून रडत होत्या, तर आई सुद्धा असणारी त्या ठिकाणी खचली होती महाराज. त्या असणाऱ्या प्रेमाचं एक अंकुर विरुडलेला आणि तो निघून जाणारे, कोमेजणारे, तिथून असणारे प्रेम कमी होणारे. आणि त्या अभिलाषेनं शेवटी जशी पार्वती जाणारे महाराज थोड्या वेळामध्ये, तसं आमचंही हे मंडळ असणारं 7 दिवसाची सेवा आज 6 दिवसापर्यंत आली. आणि आमचं सुद्धा मंडळ उद्या तुमचा निरोप घेणार आहे. आणि कोणीही असणारा कुठेही थांबू शकत नाही. आणि जे ज्ञानीजन असतात, विद्वान असतात, गुरु असतात, संत असतात, अशा लोकांना एका ठिकाणी थांबणं योग्य नसतं महाराज. जसं एखादं पाणी एका ठिकाणी जर कायम थांबलं तर त्याच्यामध्ये असणारे जीवजंतू किडे होतात आणि शेवाळं चढून ते पाणी नासत असतं महाराज. तर त्या पाण्याचा गुणधर्म वाहण्याचा, वाहत चला वाहत चला. तद्वत्या न्यायानं सद्गुरू असणारे, जंगम असणारे, विद्वान असणारे, संत असणारे, जे ज्ञानीजन आहे, याने एका ठिकाणी स्थिर न राहता आणि आपला असणारा प्रवाह चालू ठेवून जी या जगातली असणारी घाण आहे ती घाण स्वच्छ करण्याचं काम, कुमार्गाचं आणि अधर्माचं असणारं आचरण नष्ट करण्याचा मार्ग करणं कर्तव्य महाराज त्या संताचं असणारं, त्या गुरुचं असणारं. आणि तद्वत्या न्यायानं आम्ही सुद्धा उद्या या ठिकाणावरून आमचं मंडळ सुरुवातीचे असणारे 3 दिवस असणारे, माझी दुसरीकडे डबल कथा असल्या कारणानं मी तुम्हाला एवढा वेळ देऊ शकलो नाही. पण 4थ्या दिवशीपासून मात्र 3 तास कम्प्लिटली, किंवा काल आम्ही 4-4.25 तास कथा केली तुमची. 2ला कथा चालू झाली आणि 6:15ला आरतीच केली आम्ही. जो काही मागचा असणारा जो करता आहे अर्धा-1 घंट्याचा, 1 तासाचा आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि तळमळीनं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो जगाला. मग ते काही जणांना ठीक वाटो, काही जणांना ते वेगळं वाटो. कारण का थांबणं हे आमचंही काम एका ठिकाणी नाही. कारण हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे, हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे.
हो हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे हम परदेसी फकीर कल हम चले जाएंगे रमता जोगी बहता पानी इसकी माया किसने न जानी उसकी माया किसने जानी उसकी माया किसने जानी रमता जोगी बहता पानी इसकी माया किसने न जानी उसकी माया किसने जानी उसकी माया किसने जानी चार दिशा जागे एक दिन चले जाएंगे हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे ओ हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे हम परदेसी फकीर कल हम चले जाएंगे हम परदेसी फकीर एक दिन याद करो सज्जना प्रपंच हा मी पहिल्या दिवशी सांगितलं प्रपंच होत जाणारे संसार होत जाणारे परमार्थ आम्हाला वेळ काढून करावा लागणार आहे आणि जो परमार्थ वेळ काढून करावा लागणार आहे तो जीवनामध्ये भाग्याचा आणि लाभाचा आहे तरी पण एवढं असून सुद्धा एवढंच करण्याचा प्रयत्न करा सज्जन हो इस सत्संगत भूल न जाए सत्संगत में प्रतिदिन आना सत्संगत में प्रतिदिन आना सत्संगत में प्रतिदिन आना सज्जन चाहे मी असेल किंवा एखादा रामकथाकार असेल भागवतकार असेल कीर्तनकार असेल अशा असणाऱ्या सत्संगामधून तुमचं जीवन घडण्याचा मार्ग आहे सज्जन हो तुमच्या असणाऱ्या पुढच्या पिढीचा मार्ग म्हणजे हा सत्संग आहे आणि एवढंच करा इस सत्संगत भूल न जाए सत्संगत में प्रतिदिन आना सत्संगत में प्रतिदिन आना सत्संगत में प्रतिदिन आना या चार दिशा जागो कल हम चले जाएंगे हम परदेसी फकीर एक दिन याद करोगे ओ हम परदेसी फकीर एक दिन याद करोगे हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे हम परदेसी फकीर कल हम चले जाएंगे कोई दुखिया दुख से रे कोई सुखिया चैन से सोए कोई सुखिया चैन से सोए कोई सुखिया चैन से सोए सज्जन आपल्या अशा या सत्संगामध्ये असणारा कोणी गरीब येईल कोणी श्रीमंत येईल कोणी कोट्याधीश येईल तर कोणी दरिद्री येईल कारण का सुखदुःख हा भाग्याचा भाग असतो पण संगत करून एकमेकांना सद्गतीला लावण्याचं काम या मानव जन्माचे महाराज आणि म्हणून कोई दुखिया दुख से रे कोई सुखिया चैन से सोए कोई सुखिया चैन से सोए कोई सुखिया चैन से सोए चंद्र सदा शंकर एक दिन याद करोगे हम परदेसी फकीर एक दिन याद करोगे हम परदेसी फकीर एक दिन याद करोगे हम परदेसी फकीर
अब तो आत्मा शुद्ध कर लेना, शिव नाम सब तुम जल लेना। अब तो आत्मा शुद्ध कर लेना, शिव नाम सब तुम जन लेना। मेरा शिव रहे शरीर, कल हम चले जाएंगे, हम परदेसी फकीर, एक दिन याद करोगे। सज्जनो, जे काही संत म्हणत असतात, ज्ञानीजन असतात, ते एका ठिकाणी राहत नाहीत. म्हणून आमचा जो काही धर्म आहे, घरोघर फिरणं, गावोगाव फिरणं आणि सतमार्गाला लावण्याचा प्रयत्न करणं, धर्म रक्षण करण्याचा प्रयत्न करणं हा आमचा चालूच राहील. पण या ठिकाणची असणारी, या जयभवानी नगरची आणि संभाजीनगरची असणारी आम्ही उद्या रजा घेणार आहोत. तसंच माझी या ठिकाणी माता पार्वती आणि दोघांची गाठ मारली. भगवान शिव असणारे नंदीवर आरूढ झाले आणि पार्वतीला असणारं पुढं मांडीवर बसवण्याच्या अगोदर परत एक शब्द तुम्हाला सांगून जाईल आज, फायद्याचा तुमच्या जीवनामध्ये. सज्जनो, जर आपल्या लेकीला सासरवासामध्ये जर अत्यंत दुःख असेल, सध्या दुःख तर जगामध्ये नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिला सुनेला सासरवास होता, आता कलियुगामध्ये सासूला सासरवास चालू आहे. आज कलियुगामध्ये सासूला सासरवास चालू आहे सज्जनो. तरी पण ज्या काही माझ्या बहिणी आहेत, माता माऊल्या आहेत, की ज्यांनी परमसुख प्राप्त करायचं सोडून दुर्भाग्य त्यांच्या पदरी आहे, अशांसाठी सांगतोय मी. ज्यांना सर्व सुख आहे त्यांनी काही विचार करायचा नाही या गोष्टीचा. सज्जनो, एखाद्या वेळेस जर आमच्या सासरवासामध्ये जर मुलीला अत्यंत दुःख असेल, त्रास असेल, सवय की पोळ करून सोडलेला असेल, तर त्याच्यासाठी एक उपाय सांगतो आणि चलतो पुढं. ज्यावेळेस आपली मुलगी आपण वाटू लावतो, त्यावेळेस एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या आणि तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी टाका, हळदी मिक्स करा आणि हळदी मिक्स करून एक 5चा रुपया रोकडा पिवळा त्यामध्ये टाकून द्या. मुलीला असणारं पाटावर उभं करा आणि पाटावर उभं करून तिच्या पायाची पूजा करा. तांब्यातलं पाणी हलवून तिच्या अर्धे पाणी तांब्यातलं तिच्या पायावर टाका आणि जे अर्ध उरलेले ते पुढे जाणाऱ्या रस्त्यावर फेका. एक आणि अतिशय त्रास जर असेल तर त्या मुलीला 7 हळकुंड, 7 गुळाचे खडे, 5 रुपयाचा एक रोकडा, एवढंच खडे मीठ आणि 10-5 असणारे उडीद हे एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिच्या सोबत आपल्या घरून गाठोड द्या आणि गाठोड देऊन ते असणार तिनं आपल्या घरून घेऊन जाऊन आपलं घर, जे काही सासरवासाचं घर आहे, त्या मार्गावर किंवा आपल्या दाराच्या समोरासमोर ते असणारे चलता चलता टाकून द्यायचं आणि घरात प्रवेश करायचा. त्या मुलीला घरामध्ये एक प्रमुख पद मिळेल आणि सुखानं त्या मुलीचा संसार होईल. कधीच असणारं कलहरूप जीवन तिच्या जीवनामध्ये येणार नाही. महाराज, आमच्या पार्वतीची असणारी पायाची पूजा केली आणि निरोपवटी, जे साडे कार्यक्रम म्हणतो आपण, 5 जणीनं ओट्या भरायच्या आणि निरोप द्यायचा, तो असणारा केला. शिव नंदीवर बसले, पुढे असणारी आमची पार्वती बसली आणि सगळे शिवगणांनी, सगळ्या देव लोकांनी असणार जयघोष केला. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि त्या ठिकाणी जयघोष केला आणि माझा नंदी असणारा तिथून निघाला. मायाचे असणार जीवन असलेली आमची मेनका पोट कळून रडत होती महाराज. तर जया आणि विजया आमची मैत्रीण दुरावली म्हणून धाय मोकलून एकमेकी रडत होत्या आणि असंच असणार तिचं गमन.
जाग्यावरून पाहत होत्या जोपर्यंत ती नजरेच्या आडपर्यंत जात नाही. आणि मग ज्यावेळेस ती नजरेच्या आड झाली तसं असणारं सगळं घरचं जीवन असणारं विरस त्यांना वाटायला लागलं. इकडं आमची पार्वती असणारी नंदीवर आरूढ होऊन निघाली. 4-5 कोस निघून गेली. जसं आमच्या अमरनाथापासून, अमरनाथ जो आहे त्या अमरनाथापासून कैलास मानसरोवरापर्यंत 7 टेकड्या आहेत. किती? 7 टेकड्यात महाराज. माणूस जाऊ शकत नाही. श्वासाची गती असणारी खूप कमी आहे. गुदमरून मरण्याची त्या ठिकाणी क्रिया असण्यासारखी आहे. पण जे काही शिवाचे मंदिर आहेत मध्ये टेकड्यावर तर एक विलोभनीय असणारं दृश्य, रमणीय असणारं दृश्य महाराज. आणि त्या टेकड्या पार करत करत तशा पद्धतीनं माझा शिव आणि पार्वती नंदीवर आरूढ होऊन आणि निघालेली असताना 4-5 कोस निघून गेल्यावर जी मुलगी आणि त्या मखमली गादीवर बसणार राणीचं एक रत्न असणारं, राजकन्या असणारी, आणि ती राजकन्या आणि आज नंदीवर बसली महाराज. मखमली गादीवर बसणारं लेकरू आणि नंदीवर बसण्याचं कधी माहित नव्हतं. नंदीवर बसली तर ते खालून टोचायला लागलं. मांड्या असणाऱ्या, आखडल्या, बसून बसून असणारं. त्याने सांगितलं, शिवा आणि आपल्याला अजून किती लांब जायचंय? किती लांब असणार आपलं नगर आहे? याने सांगितलं, बस पार्वती काय चिंता करू नको. आता मी तुझ्या सोबत आहे ना, काही चिंता करायचं काम नाही. बस या 2 टेकड्या ओलांडलं की आपलं गाव आलंच, आपली नगरी आलीच. परत असणारी पार्वती गपची बसली, बघायला लागली. परत 2-4 कोस निघून गेले. सांगितलं, देवा अजून किती लांब आहे? त्यांनी सांगितलं, बस आता ही एक टेकडी ओलांडली की आली. त्यास पार्वतीने सांगितलं, नाही देवा, भक्ती करणाऱ्याला जसं तुम्ही घुमवता, भक्ती करणाऱ्याला जसं घुमवता आणि त्याला प्रखर भक्ती करायला होता, तसं हाही असणारा जो काही मार्ग आहे तो कठीण आहे महाराज. परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी व्हावा तेथे पोटी अनुताप, तगडा होणी जीव करावा कठीण, अंतरीचा शीन सांडूया. खडतर असणारा मार्ग मला दिसायला लागलाय महाराज. तुम्ही म्हणताय जवळ जवळ, पण सोपं नाही. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी.
शिवजी कमर मोहिल छेके कमर मोहिल छेके जी कमर मोहिल छेके धीरे धीरे चालो शिवजी कमर मोहिल छेके झटपट चालू ओ झटपट चालू छलकाए गगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी सांगितलं देवा दूर लागा लागली बरं का जवळ नाही खूप लांब दिसायला लागलेली बरं का देवा त्यावेळेस सांगितलं का ग पार्वती तू कंटाळीस माझ्या नंदीवर बसून कंटाळीस का तू माझ्या सोबत बसून कंटाळी का त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं हो देवा आणि या नंदीवर बसण्याचं कधी मला सवय नाही बरं का मखमली गादीवर बसणारी मी मुलगी राजकन्या आणि तुमचा पदर धरून निघाले तुमच्या ओटीत पडले आणि म्हणून ह्याच्यावर काय बसण्याची मला सवय नाही त्यावेळेस सांगितलं अगं अवघडलं असेल तर ठीक आहे काय हरकत नाही सांगितलं नंदी चला लवकर लवकरात लवकर आपल्या नगरीमध्ये नेऊन सोडा
आम्हाला महाराज नंदी म्हणजे धर्म आहे, धर्म. शंकराच्या मंदिरात जे शिव समोर आहे बघा, मागच्या सुरुवातीचे 3-4 दिवस काही एवढं कथानक करता नाही आलं आणि विस्तृतपणानं तुम्हाला नाही सांगता आलं, तरी पण जे काही कथानक आहे तर 408 अध्याय शिव महापुरांचे, 7 संहिता आणि 5 खंड. 7 दिवसामध्ये कितपत आम्ही सांगू शकणार आहे तुम्हाला. अनेक असणारे महात्म्य, अनेक असणारे रहस्य या ठिकाणी मागे राहिलेले, तरी पण जेवढं 7 दिवसात होतंय तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत राहतो महाराज. नंदी म्हणजे एक धर्म आहे आणि त्या धर्माला पहिले आपण स्पर्श करून त्याचं दर्शन केल्याशिवाय नंदीच होत नाही. आम्ही घंटी वाजवतो आणि नंदीच्या असणाऱ्या पाठीवर शेपटावर पाय ठेवतो आणि हात ठेवतो आणि मध्ये जातो. पण शिवाचं दर्शन कसं घ्यावं जाता जाता सांगण्याचा प्रयत्न करतो मला मी. जसं आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला तसं द्वारापासून घंटी वाजवल्याच्या नंतर पहिला शिव आपला नंदी असतो, तर त्या नंदीच्या डाव्या बाजूला आम्ही होणं महत्वाचं. तुमच्याकडे नंदी तोंड करून उभा आहे, लक्षात ठेवा. आता नंदीच्या डाव्या बाजूकडून आम्ही उभं राहायचंय आणि डाव्या बाजूकडे उभं राहून आमच्या नंदीच्या शिंगावर एक अंगुष्ठ आणि करंगळी जवळचं बोट 2 शिंगावर ठेवायचे. त्याच्या शेपटीवर असणारा हात ठेवायचा डावा आणि पाठीवर त्याच्या डोकं ठेवून 2 शिंगाच्या मधून शाळुंका बघायची, तर ते दर्शन घडतंय. 3 वेळा तिथंच मुंडकं 3 वेळा टेकून मग मात्र उजव्या बाजूकडून त्याचं दर्शन घ्यावं, दर्शन करून डाव्या बाजूकडून निघून यावं. हे शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं शिवाचं दर्शन, लिंगाचं दर्शन ते. आणि असा हा धर्म असणारा शिव, धर्म असणारा नंदी, खूप ताकद होती महाराजांच्या नंदीमध्ये. जो भगवान ब्रह्मांडाच्या नियंत्याचा असणारा वाहन बनला तो कमी ताकदवान असेल का? आणि असा असणारा सामर्थ्यशाली माझा नंदी डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच माझ्या शिव आणि पार्वतीला आणि कैलासामध्ये घेऊन गेला. मग त्या कैलासामध्ये असणारा आनंदाला काय पारावा राहिलं का महाराज? वेदाचे घोष, मंत्राचे घोष, जे जे काही ऋषीवर्ग, जे जे काही देवगण आहेत त्यांच्या तोंडून निघत होते, शिवगण आहेत त्यांच्या तोंडून निघत होते. ऋचा, आमच्या रुद्राच्या असणाऱ्या, वेदाच्या असणाऱ्या ऋचा, सुंदर असा असणारी हिरवळ त्या ठिकाणी नांदलेली. आणि त्या हिरवळीवर जशा पद्धतीने एखाद्या माऊलीनं हिरवी साडी नेसली की काय, आणि त्यावर असणाऱ्या जशा वेलबुट्ट्या आहेत काढलेल्या, तद्वत त्या न्यायानं वेली असणाऱ्या पसरलेल्या आणि फुलं असणारे त्यावर विराजमान झालेले, असं असणारे एक सृष्टी सौंदर्य, उंच उंच झाडं वाढलेले, तर वेली असणारे त्यांना आपल्या कक्षेमध्ये घेण्याचा प्रयत्न करायला लागले आहेत. तर त्या ठिकाणी सुंदर असणारे 12 तलाव आणि स्वच्छ निर्मळ त्या ठिकाणी पाणी आणि विराजमान झालेलं, आणि त्या पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी, त्या अमृताचा आस्वाद घेण्यासाठी मराळ कोटी जे काही उडणारे पक्षी आहेत त्या ठिकाणी किलबिलाट करायला लागले. पशुपक्षी असणारे त्या ठिकाणी पाणी प्यायला यायला लागले. तर सुंदर असणाऱ्या झाडावर असणारे जे फुलं आहेत त्यामधला मकरंद सेवन करण्याकरता भुंगे असणारे गुंजारव करायला, गुई 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 फुलपाखरू असणारे त्या ठिकाणी गमन करून आपला उपहार घ्यायला लागले. आणि सगळ्यांच्या तोंडून एकच असणारं निघायला लागले. त्या कड्या कपारीमधून नाद घुमायला लागलाय, तो म्हणजे शिवनाद शिवछंद. शिव शिवनाद शिवनाद शिवछंद, शिवनाद शिवनाद शिवछंद. शिवनाद शिवनाद शिवछंद, शिवनाद शिवनाद शिवछंद. शिवनाद शिवनाद
शिव स्मरावा वाचे शिव स्मरावा वाचे शिव स्मरावा वाचे शिव स्मरावा शिवनाद शिवनाद शिवचंद शिवनाद शिवनाद शिवचंद शिवनाद शिवनाद शिवचंद शिवनाद शिवनाद शिवचंद सांगितलं महाराज वाचे शिव स्मरावा. नाद ब्रह्म असणारं त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं होतं. सगळीकडे आवाज एकच दमदमत होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. त्या नाद ब्रह्मामध्ये माझं सगळं असणारं कैलास शिखर दुमदुम गेलेलं होतं, दुमदुमून गेलेलं होतं. तो आनंद असणारा जसा आमच्या पार्वतीच्या शरीरामध्ये घुसला, एक तृप्तीचं कर्तव्य त्या ठिकाणी प्राप्त झालं, अनुभूती झाली. आनंदुरे आजी आनंदुरे 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 आनंदुरे परमानंदुरे आनंदुरे परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे. सांगितलं महाराज, तोच हा आनंद आणि तोच परमानंद आमच्या पार्वतीला त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्याच्या नंतर आनंदानं त्या ठिकाणी दिवस आणि शिवाच्या सान्निध्यामध्ये माझ्या पार्वतीचे चालले. इकडं आमच्या तारकासुराचं असणार आणि उद्विग्नता लोकांना जाणवत होती. तांडव माजवलं होतं आमच्या तारकासुरानं. सगळे होरपळून जात होते त्या त्रासामध्ये. ब्रह्मावी विष्णू परमात्मा त्राहिमाम म्हणत होते शिवाकडे परत 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 जाऊन. आणि शिव सांगत होते वेळ आल्याच्या नंतर होऊन जाईल, वेळ आल्याच्या नंतर त्याचा वध होईल, वेळ आल्याच्या नंतर तुम्ही सुखी व्हाल. आणि असं वेळ निघून जात होता. परत ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ आले आणि त्यांनी शिवाला असणार जाग करण्याची समाधीमधून इच्छा केली महाराज. पण शिव काय लवकर जागे व्हायला तयार नाहीत. तेवढ्यात आमचा नारद त्या ठिकाणी आला. आणि जसा नारद त्या ठिकाणी आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हो, शिव असणारे आपल्या समाधीतून जागे होत नाहीत, काहीतरी तुमच्या भक्तीमध्ये कमी पडते. कमीत कमी तुम्ही झोपत असाल. त्यांना म्हणाले बरं का, तुम्हाला नाही, तुम्ही सावकाश झोपा. मी तसा शंकर आणलाय सोबत न्यायला. 4 जण काय दोघं तिघं बघू आपण, 2 जण, 2 तर स्टेजवरच न्यायला. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि त्यावेळेस सांगितलं हे देवांनो, हे विष्णू परमात्मा ब्रह्मदेवा आणि शिव असणारे समाधीतून जाग होत नाहीत. आणि तुमची असणारी जी असणार जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, संकट तुमचं पूर्ण होत नाही. काही ना काहीतरी कारण असलं पाहिजे, तुमच्या भक्तीमध्ये काही ना काहीतरी कमतरता असली पाहिजे. आणि
एवढं जर तुम्ही हाका मारताय देवाला, तर तो झोपेतून त्या समाधीतून निरंजन समाधीतून का जागा होत नाही? कदाचित तुम्ही असणारं त्याचं नामस्मरण करत नसाल, तुम्ही त्याचं नामस्मरण करीत नसताल. त्यावेळेस आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने एकच सांगितलं, ए नारदा, तसं बोलण्याचा काही प्रयत्न करू नका. आम्ही चांगल्या पद्धतीचं आणि शुद्ध मनानं व्रत करतो, माझ्या शिवाचं असणार, आणि त्याच्यामध्ये आम्ही कधीच आळस केला नाही. ऐसी सुभान आई न ऐसी शान, ऐसी सुभान आई न ऐसी शान. जिस दिन जुदा पे मेरी, जिस दिन जुदा पे मेरी आए ना शिव का नाम. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मंदिर में वास तेरा, तेरी छवि बनाई. प्यासी आत्मा बन के जीवन तेरी शरण में आई. मन मंदिर में वास तेरा, तेरी छवि बनाई. प्यासी आत्मा बन के जीवन तेरी शरण में आई. तेरी शरण में मैं पाया, मैंने बसरा. ऐसी सुभान आई न ऐसी शान, ऐसी सुभान आई न ऐसी शान. जिस दिन जुदा पे मेरी, जिस दिन जुदा पे मेरी आए ना शिव का नाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. तेरी खोज में ना जाने कितने युग मेरे बीते. अंत में काम के दमदार हे भोले तुम जीते. तेरी खोज में ना जाने कितने युग मेरे बीते. अंत में को दमदार हे भोले तुम जीते. नित्य किया तूने प्रभु मुझको, नित्य किया तूने प्रभु मुझको, शत शत है प्रणाम. ऐसी सुभान आई न ऐसी शान, ऐसी सुभान आई न ऐसी शान. जिस दिन जुदा पे मेरी, जिस दिन जुदा पे मेरी आए ना शिव का नाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
सर्व कला संपन्न तुम्ही हो हे मेरे परमेश्वर, दर्शन देकर धन्य करो हे त्रिनेत्र महेश्वर। भवसागर से तर जाऊंगी, भवसागर से तर जाऊंगी लेकर तेरा नाम, ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम। देवा नारदा, असा कधीच सकाळ किंवा संध्याकाळ आली नाही कि जिस दिन जुबा पे मेरी आए ना शिव का नाम। सांगितलं आम्ही मात्र नामस्मरण चांगल्या पद्धतीने घेतलं, असा कधीच दिवस आणि कधीच रात्र आली नाही की शिवनाम स्मरण घडलं नाही। त्याने सांगितलं असं कधीच होऊ शकत नाही ब्रह्मदेवा, आणि ज्याने माझ्या भगवान शिवाचं नामस्मरण केलं, साक्षात असणारा माझा भगवान शिव त्याचे संकट दूर करतो हे निश्चित आहे बरं का ब्रह्मदेवा। पण आमच्या देवाला भक्ती परम लागते महाराज, आमच्या देवाला भक्ती परम लागते। आणि एकदा भक्ती परम दिसली त्याची की जीव सांडी करून टाकतो माझा महादेव। त्याने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, संध्याकाळच्याला हरिपाठ घेतला असेल तुम्ही, शिवपाठ घेतला असेल, सकाळी सकाळी तर चहामध्ये बुडून बटर आणि पाव खाल्ले असतील ना, हा आंघोळ न करता, पूजा न करता, लिंग पूजा न करता। त्याने सांगितलं नाही देवा, असं आमच्याकडून कधीच घडलं नाही। सुबह सुबह हे भोले करते हैं तेरी पूजा, सुबह सुबह हे भोले करते हैं तेरी पूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। सुबह सुबह भोले करते तेरी पूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, सारे जगत के मालिक तू है पिता हमारा, निर्बल का तू ही बल है, देता है तुझ सहारा, तेरे सिवा जहां में कोई नहीं हमारा। हे भोले तू है जैसा वैसा ना कोई होगा, तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सुख चैन मांगते हैं जन्मों के हम भिखारी, हम पे दया तो करना आए शरण तुम्हारी, तेरे द्वार पे पड़े हैं सुन ले
तुम्हारी झोली हमारी कर दे शिव शंकर भंडारी अरे सागर से पार करे जो कोई नहीं दूजा तेरे शिवा है ना होगा कोई दूजा ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। तुमको निहारते हैं आंखों में है निराशा विश्वास है ये हमको पूरी करोगे आशा बिगड़ी बना दो अपनी दृष्टि दया की डालो भटके हुए है प्राणी शिव जी हमें संभालो जपते रहेंगे हर पल तुझको करते रहेंगे पूजा तेरे सिवा हुआ है ना होगा कोई दूजा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आणि मग त्यावेळेला सांगितलं नारदा असं कधीच झालं नाही सकाळी सकाळी आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठतो आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठतो सकाळी सकाळी पहाटच लवकर 8 वाजता नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। ब्रह्ममुहूर्त सज्जनो सूर्योदय होण्याच्या अगोदर 1.5 तास चालू होतं त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणावं 3:30 वाजल्याच्या पुढं आणि सांगितलं की आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि सकाळी सकाळी असणाऱ्या त्या शिवाचं नामस्मरण करतो आणि तसं म्हणणं आणि भगवान शिवानं लगेच प्रगट झालं सांगितलं देवांना काय सांगा बोला याने सांगितलं प्रभू आणि या तारकासुरानं आम्हाला खूप परेशान केलं बघा वाटमारा करायला लागलेला अत्याचार करायला लागलेला आहे जपी तपी संन्यासी आणि डोंगरामध्ये कड्या कपारीमध्ये लटलट कापायला लागले थरथर कापायला लागले तिथे बसलेले भीती भयमुक्त होऊन आणि लवकरात लवकर याचा इलाज करा प्रभू लवकरात लवकर इलाज करा शंकरानं सांगितलं आता एवढे दिवस काढले तुम्ही आता फक्त 1 दिवस थांबा 1 दिवस थांबा एवढे दिवस काढले 5 दिवस निघून गेले आमचे त्रास होत असेल 2-2, 3-3 घंटे एका जागेवर बसण्याचा आणि लवकरच असणार तुम्हाला तुमचं शुभ कल्याण होणार आहे शंकराने तसं म्हणले आणि डोळे झाकले विष्णू परमात्मा ब्रह्मदेव निघून गेले अनुक्रमे 5-10 दिवसामध्ये अनेक सुयोग आला आणि सुयोग आल्याच्या नंतर भगवान शिव आणि पार्वती त्या ठिकाणी सुखसंवाद करत होते आणि सुखसंवाद करत असताना दोघं एकांतमय असताना परत हे देवलोक आले आणि कड्या वाजवायला सुरुवात केली चला महादेवा महादेवा आणि तेवढ्यात आमच्या भगवान शिवाचं असणार जे काही कोणी आलेले आहेत ते पाहण्यासाठी निघाले कवाड उघडलं आणि आमच्या माझ्या भगवान शिवाचा असणारा विरेपात झाला कामभाग असणारा इंद्रिय सोडून बाहेर आला आणि जसा कामभाग जमिनीवर पडला तसा तो अग्नीनं प्राशन केला जसा अग्नीनं प्राशन केला देवलोक पाहिले आमच्या पार्वतीनं करकरीत शाप दिला चांडाळानं दुष्टांना मला संतती प्राप्ती होणार होती आणि तुम्ही अडसर केला आमच्या दोघांमध्ये येऊन जा वांजपण भोगाल तुम्ही सर्व देवलोक आमच्या पार्वतीनं असणार सर्व देवलोकांना शाप दिला इकडं अग्नीनं असणार ते गर्भ पोटामध्ये साठवला लहान येऊ लागली त्या गर्भाची गर्भवासाचं दुःख ती आई जाणू शकते महाराज आणि
आमच्या अग्नीला सहन व्हायला तयार नाही. अग्नीनं पृथ्वीला सांगितलं, हे पृथ्वी माते घेते का माझ्या जवळचा गर्भ? तिने सांगितलं, बाबा रे माझ्यामध्ये सामर्थ्य नाही ते तेवढा गर्भ सांभाळायचा. आणि अग्नीला तर त्रास व्हायला, शेवटी सागराकडे गेला. सांगितलं, हे सागर बाबा, हे महासागरा, हे गर्भ सांभाळतो का? घे ना माझ्याकडून, मला खूप त्रास व्हायलाय. त्यावेळेस सागरानं सांगितलं, माझ्याजवळ ही ताकद नाही त्याला आणि सांभाळण्याची. त्यावेळेस धाय मोकलून रडायला लागला आमचा अग्नी. आता काय करू? त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याबरोबर सांगितलं की, हे अग्निदेवा, आणि हा गर्भ असणारा महाशिवरात्रीच्या वेळेला आणि थंडीचे दिवस असतात. आणि त्यावेळेला प्रयागाच्या ठिकाणी सगळ्या ऋषी पत्न्या स्नानाला येतील आणि तिथं स्नानाला आल्याच्या नंतर थंडीनं कुडकुडतील आणि मग अग्नी पेटून शेक घेतील. त्यावेळेला त्यांच्या योनी मार्गानं गर्भामध्ये तुमच्या या गर्भाला स्थित करून द्या. आकाशवाणी झाली सज्जनो. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर आमच्या त्या अरुंधतीनं ऐकली आकाशवाणी, वशिष्ठाची पत्नी अरुंधती. आणि जसं आमच्या अरुंधतीनं ऐकलं तसं सगळ्या स्त्रियांना सांगितलं, का ग ऐका, कितीही थंडी वाजली तर शेक करून अग्नीसोबत शेकू नका. अनर्थ होणारे ध्यानात ठेवा. पण महाराज काय सांगू, महिला मंडळ येते, एकी जणीनं एक विडा उचलला की दुसरी विडा मार्ग काढा लागते. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दरम्यान जिथं महाकुंभ चालू होतं, 144 वर्षानं येणार महाकुंभ महाराज. हे महाकुंभ जे सध्या चालू आहे ना प्रयागराजला, ते 144 वर्षाच्या नंतर एकदा येतं. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शेवट येते. आता मकर राशीला ज्यावेळेस रवी असतो त्यावेळेस हे असणारा महाकुंभ राहतो. 14 जानेवारीला असणारा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि तिला मकर संक्रांत आम्ही म्हणतो. प्रत्येक महिन्याची संक्रांत असते 14 किंवा 15 तारखेला. अनुक्रमे 12 महिन्याच्या 12 मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ, मीन. पण आम्हाला मकरच माहितीये. पण तो 1 महिन्याचा भाग असतो, 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. आणि अशा अवधीमध्ये हा असणारा महाकुंभ. आणि 144 वर्षानंतरचा सांगितलं, शेक घेऊ नका, याद राखा. पण बाकीच्या काय होत्या त्या ऐकत नव्हत्या महाराज. मालकाचंच ऐकत नव्हत्या, तर तुमचं काय ऐकणार आहेत? हा, काय काय जणाला म्हणतो आम्ही, सांगू का घरी जाऊन? कळलं का? इतका हृदय महाराज. सांगायचं तात्पर्य, आमचं स्त्री मंडळ जे आहे ते अग्नी पेटवला, कुडकुडत होत्या थंडीनं, शरीर धर्म आहे महाराज त्यांचाही. आणि शेक घेत असताना आमच्या अग्नीनं सुसंधी साधून त्यांच्या योनिरंध्रामधून आणि गर्भाशयामध्ये तो गर्भ 6 जणीच्या कामभाग टाकून दिला, वीर्य टाकलं. आणि जसं तो कामभाग टाकला तसं काही वेळ असणारं शेक घेतला त्यांनी. आणि मग ताडकन उठल्या, तो पोट असणार जड लागलं. जसं पोट जड लागलं तसं धाय मोकलून रडायला लागल्या की हे काय प्रकार घडला, या अनर्थ झाला. माझा पती मला काय म्हणेल, कोणतं पाप हे पोटामध्ये घेतलंय, माझे पती माझी हकालपट्टी करतील, माझ्या कुळाला कलंक लागला असेल. आणि म्हणून त्या 6 जणी धाय मोकलून रडत होत्या महाराज. ज्या कुळवंत स्त्रिया असतात, त्या कुळवंत असतात, त्या कुळवंत स्त्रियांना रीस असते महाराज. आणि अशा वेळा असणाऱ्या ऋषी पत्न्या आमच्या आणि धाय मोकलून रडत बसल्या.
त्यावेळेला आकाशवाणी झाली की हे स्त्रियांनो, हे पतिव्रतांनो, चिंता करू नका, चिंता करू नका. हा जो गर्भ आहे या असणाऱ्या गंगेमध्ये असणारं स्नान करा, सुस्नात व्हा आणि हा गर्भ या गंगेमध्ये टाका आणि परत एकदा सुस्नात व्हा. तुम्हाला परत कौमार्य प्राप्त होईल, कुमारिका अवस्था. कोणतंही असणारं दूषण आणि कलंक तुम्हाला लाभणार नाही. आणि अशी आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर आमच्या त्या स्त्रियांनी सुस्नात झाल्या. डोक्यावरून पाणी घेणं म्हणजे सुस्नात म्हणतात त्याला. आणि मग तो गर्भ टाकला आणि परत सुस्नात झाल्या. 6 जणीच्या पोटामध्ये गर्भ राहिला म्हणून त्या ठिकाणी 6 मुंडके निर्माण झाले, 12 हात निर्माण झाले आणि बाकीचा सगळ्या 6 जणींचा भाग एकत्र आला म्हणून बाकीचं शरीर एक म्हणजे 2 पाय राहिले. आणि असा हा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान, कार्तिक भगवान की जय. आणि मग अशा पद्धतीने ज्याला 6 मुख आहेत, षडानन, आणि तो मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. 6 जणींना असणारा तो सांभाळला. जसं इकडे बाळ जन्माला आलं तसं आमच्या पार्वतीला शुभस्वप्न पडलं महाराज. जसा सूर्य उगवलेला आहे आणि सूर्याचे किरण सगळीकडे प्रक्षेपित झालेली आहेत आणि त्यामधून एक सुंदर लखलखीत दैदिप्यमान असणारा दिव्य बालक, कोमल कांती असलेला आणि पळत यायला लागलाय, धावत यायला लागलाय. आणि आमच्या पार्वतीनं असणाऱ्या त्या बाळाला हात केलेला आहे आणि त्या बाळानं हातावर उडी मारलेली, दोन्ही काखेमध्ये हात घातला, वर उचलला आणि चुंबनांचा वर्षाव केला. शुभशकून असणारं स्वप्न पडलं माझ्या पार्वतीला. आणि मनामध्ये विचार केला, शिवाला सांगितलं, त्याने सांगितलं हो तुझा पुत्र जन्माला आला. आणि मग तो असणारा कार्तिक आमच्या विश्वामित्रासोबत निघाला. त्यावेळेला इंद्रानं असणारी बरीचशी परीक्षा पाहिली. पण कार्तिक स्वामी एक परम वीर होता महाराज. ऐकला नाही, हतबल झाला इंद्र. पुढं शिवाजवळ आला. शंकराने असणारं आमच्या कार्तिकाला पाहिलं, मनोमन हर्ष उत्पन्न झाला आणि हात करून त्याला उचलून घेतलं, मांडीवर बसवलं, चुंबनांचा वर्षाव केला. तेवढ्यात पार्वती आली आणि सांगितलं, भगवान, ओ भगवान, माझ्याकडे बाळ द्या, माझ्याकडे द्या. आणि पार्वतीनेही घेतलं आणि आलाई बलाई घेतली महाराज. तोंडावरून हात फिरवला, हृदयाला कवटाळलं. जसं हृदयाला कवटाळलं तसा मायेचा पाझर दुग्ध रूपानं, दूध रूपानं स्तनातून आला. स्तनपान दिलं, तेलाभ्यंग करायला लागलो. उष्णोदकानं स्नान घातलं आणि पालखामध्ये बसून 5 जणींनी मंगल ओवाळा गायला सुरुवात केली. नाव कृतिका नक्षत्रावर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी, कार्तिक महिन्यामध्ये, कृतिका नक्षत्रावर कार्तिक महिन्यातल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आला आणि म्हणून त्याचं नाव कार्तिक ठेवलं गेलं. कोणी स्कंद म्हणतं, कोणी षडानन म्हणेल. जवळपास त्या कार्तिकाला 24 नाव आहेत महाराज. ज्यांना स्मरणशक्ती राहत नसेल, स्मरणशक्ती वाढत नसेल, अशा विद्यार्थी वर्गानं प्रज्ञावर्धन नावाचं स्तोत्र कार्तिक स्वामीचं दररोज म्हणत राहा. निश्चिततेनं स्मरणशक्तीचा फायदा होतो महाराज. आणि अशा या कार्तिकाला भगवान शिवानं पार्वतीला सांगितलेले जे काही उपदेश आहेत ते ऐकायचे आमच्या कार्तिकानं. आणि शिव पार्वतीच्या नंतर ज्ञानी जर म्हणलं तर कार्तिक. त्याच्यानंतर सगळीकडे असणाऱ्या आमच्या कार्तिकाची वाहवा व्हायची. खेळायचा, बागडायचा, सगळ्या शिवगणामध्ये असणारा लोकप्रिय झाला. आणि मग सगळ्यांच्या तोंडामध्ये शिवकुमार, 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 शिवकुमार राहायचं.
त्यावेळेला आमच्या जया आणि विजया जवळ आल्या आणि जया आणि विजयानं जवळ येऊन सांगितलं, काय ग पार्वती, तुला पटतं का ते? सारखं असणार त्या मुलाचं नाव शिवकुमार 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 शिवकुमार, तुझा नाही का तो मुलगा? आम्हाला पटत नाही माहिती. सारखं सगळेजण सगळ्यांच्या तोंडामध्ये शिवकुमार शिवकुमार. कधी पार्वतीचा कुमार म्हणले का? आणि तुला बरं आवडतं माही? आमच्या जया आणि विजयानं सांगितलं, आमची पार्वती हसती सांगितलं, जया विजया काय वेडे आहात तुम्ही? अगं त्याच्यात काय भेद आहे? शिवकुमार म्हटलं तरी तो माझाही कुमार आहे, शिवाचाही कुमार आहे. माझाही आहे तो आणि त्यांचाही आहे. आमच्यामध्ये असणारा विकल्प नाही बर का. आणि ज्या घरात पती पत्नीमध्ये विकल्प होतो ते घर असणारं नष्ट भ्रष्ट होऊन जाते, लक्षात ठेवायचं. म्हणून स्त्रीनं आपल्या पतीपासून कधीच गुह्य असणारं चोरून ठेवू नये आणि पतीनं असणारं पत्नी सोबत त्याच पद्धतीचं मनमोकळं असणारं राहावं. आणि प्रत्येक पतीला पत्नीचा आत्मविश्वास असावा आणि प्रत्येक पत्नीला आपल्या पतीबद्दल आत्मविश्वास असावा. ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास आपल्या पतीवरचा डगमगेल त्यावेळेस समजायचं घराची दिशा असणारी नष्ट भ्रष्टतेकडे निघाली. म्हणून स्त्रीनं असणारा आपल्या पतीवर परिपूर्ण आत्मविश्वास ठेवावा. हा गृहस्थाश्रम आहे महाराज. आणि पतीनेही सुद्धा आपल्या पत्नीवर आत्मविश्वास ठेवावा असं पत्नीनं आचरण करावं. असं पत्नीनं आचरण करावं. ज्यावेळेस एकमेकांचं आचरण मनामध्ये दृढ बसतं, सज्जन हो, एखाद्या दुकानदारानं जर नौकर ठेवला तर 10, 20, 50, 100 रुपये टाकून बघतो तो उचलतो का नाही. ते नवीन नौकर ठेवला तर. आणि ज्या वेळेला 1-2 वर्ष निघून जातात त्यावेळेस त्याचा विश्वास येऊन जातो त्याला. आणि मग आमच्या सारख्यानं जर सांगितलं, महाराज हो सेठ, तुमच्या त्या अमुक अमुक नौकरानं तिथं चोरी केली, त्यांनी सांगितलं, बस महाराज आम्हाला माहिती आहे तो कसा आहे. तो पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आमचा. केव्हा? ज्यावेळेस 2 वर्ष निघून जातात आणि तो आत्मविश्वासाला पात्र ठरतो. तसंच ज्यावेळेस पती आणि पत्नी एकमेकांचे असणारे आत्मविश्वास पात्र होतील त्यावेळेस ते घर असणार स्वर्ग आहे महाराज. घर एक मंदिर आहे आणि तो स्वर्ग बनून जाईल. पण तिथं जर असणारा किंतु आणि परंतु निर्माण झाला संशय. आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी दिली. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिली, संशया हुनी थोर, संशया हुनी थोर, अनेक नाही पाप घोर, तेवी ज्ञान वागुर प्राणी असी. आणि ज्ञानेश्वरीमधून सांगितलं की बाबा रे, संशयापेक्षा मोठं महापाप कोणतंच नाही. म्हणून महिला मंडळाने एकदा तुमच्या वडिलांनी कन्यादान रूपानं त्याच्या पदरात टाकलं, त्याला दान केलं, दान राहिला तुम्ही. म्हणून या ठिकाणी असणारं संशयाचं वारं मनामध्ये आणून न देता सुखाचा संसार असणारं दोघांचाही अधिकार आहे महाराज. एकालाच आम्ही स्त्रियांनाच म्हणत नाही तर पुरुषांना सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने वागणं आवश्यक आहे. असा हा संसार असणारा आणि आमचा भगवान शिवाचा. आणि त्यामध्ये हा कार्तिक आलेला आणि कार्तिकानं ज्ञान मिळवलं आणि ज्ञान मिळवून दुसऱ्या नंबरला असणारा आमचा विष्णू परमात्मा येईल किंवा गणराजा येईल. मग इकडे
शिवानं पार्वतीला उपदेश करायचा, पार्वतीनं ऐकायचं आणि कार्तिकानं सुद्धा ऐकायचं. असा हा हरगौरी संवाद पूर्ण ब्रह्मांडातले ग्रंथ आहेत महाराज. आणि सांगत असताना मग सगळीकडे शिवकुमार शिवकुमार शिवकुमार. जया आणि विजयानं माझा आतमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, पण ती पार्वती होती. तिने सांगितलं हे कदापि शक्य नाही, आमच्यामध्ये अभेद भाव निर्माण झाला पाहिजे आणि आहे. तो माझाही पुत्र आहे आणि शिवाचाही पुत्र आहे. चिंता नका करू जया विजया, असं म्हणून गेली. आणि काही दिवस निघून गेले, काही दिवस निघून गेले. एखाद्या वेळेस जर शेजारणीनं जर गुपित सांगितलं तर ते मात्र आरपार हृदयामध्ये माणूस धरतं महाराज. चाडीला गोडी आहे, चाडीला. आणि हृदयामध्ये राहिलं. आणि एके दिवशी ऊन पडलेलं होतं, ढग वर आलेले होते आणि गरमाहट होऊ लागली. अशा अवधीमध्ये आणि दरदरून घाम येऊ लागला. आमच्या माता पार्वतीनं विचार केला की आपण आता स्नान करूया. आणि स्नान करत असताना आमच्या पार्वतीनं त्या ठिकाणी विचार केला, शरीर गदगद